राज्यातील शेतकऱ्यांसाठी आजच्या दिवसभरातील सकाळच्या झटपट आणि ठळक बातम्या। महाराष्ट्रात 15.95 लाख रोजगार निर्मिती, दावोसमध्ये ऐतिहासिक 15.70 लाख कोटीचे गुंतवणुकीचे करार। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली दावोसमधील जागतिक आर्थिक परिषद वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इतिहास घडला असून महाराष्ट्राने 2 दिवसात 15.70 लाख कोटी रुपये गुंतवणुकीसाठी एकूण 24 सामंजस्य करार स्वाक्षरी केले आहेत। या गुंतवणुकीतून 15.95 लाख रोजगार निर्मिती होईल। ई पीक पाहणी होणार बंधनकारक, पंतप्रधान खरीप पीक विमा योजनेत बनवटगिरी टाळण्यासाठी ई पीक पाहणी बंधनकारक करण्याची महत्त्वपूर्ण शिफारस राज्य समितीने केली आहे। तसेच 1 रुपयात पीक विमा देण्याऐवजी किमान 100 रुपये आकारावे। बनावट विमा उतरविणाऱ्यावर तातडीने गुन्हे दाखल केल्यास या प्रकरणाला आळा बसेल असेही सुचविण्यात आले आहे। अनधिकृत शाळा आढळल्यास शिक्षण अधिकाऱ्यावर कारवाई, शिक्षण संचालकांचे। राज्यात 2025 ते 2026 हे नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होण्यापूर्वी सर्व अनधिकृत शाळा बंद करण्याची कारवाई करण्याचे निर्देश राज्यभरातील शिक्षण अधिकाऱ्यांना देण्यात आले आहे। लाडकी बहीण योजनेचे पैसे परत घेणार नाही, मंत्री अदिती तटकरे यांचा दावा। आगामी महानगरपालिका निवडणूक झाल्यावर महायुती सरकार अपात्र बहिणीची यादी वाढून ही योजना बंद करेल अशी भीती शिवसेना ठाकरे पक्षनेते आदित्य ठाकरे यांनी व्यक्त केली होती। त्याला उत्तर देताना अदिती तटकरे यांनी स्वतःहून पैसे परत देणाऱ्या अपात्र लाडक्या बहिणीचे पैसे परत घेतले जाणार, पण पडताळणीत अपात्र ठरणाऱ्या बहिणीचे पैसे घेतले जाणार नाहीत असे स्पष्ट केले आहे। तुम्हाला काय वाटते शेतकरी बंधूंनो, महायुती सरकार शेतकऱ्यांचे कर्ज माफ करतील का? तुमचे मत तुम्ही आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा। आणि शेतकरी बंधूंनो, तुम्ही आपल्या चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या व्हिडिओला एक लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला ऑल करा अशाच महत्त्वपूर्ण बातमी बघण्यासाठी। म्युच्युअल फंडात 250 रुपयांपासून गुंतवणूक शक्य, छोट्या रकमेचा SIP साठी सेबीचा प्रस्ताव। भाडे तत्वावरील 1310 बसेची निविदा अखेर सरकारकडून रद्द, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसचा एकनाथ शिंदेंना मोठा धक्का। अर्धा अधिक कापूस अद्यापही घरातच, भाववाढीची प्रतीक्षा तर CCI होणार आऊट, बाजारात कापसाचे दर वाढतील या आशेवर अर्धा अधिक कापूस शेतकऱ्यांच्या शेतात घरातच पडून आहे। त्यापेक्षा कापसाचे आणखीन कमी भाव होणार नाहीत असा CCI ला कॉटन। भाव वाढल्यास मात्र शासकीय कापूस खरेदीतून CCI आऊट होणार आहे। राज्यातील पीक विमा योजनेत तब्बल 5000 कोटीहून अधिकचा घोटाळा झाला असल्याचा दावा भाजपाने आमदार सुरेश धस यांनी केला आहे। दौंड तालुक्यातील आलेगाव येथील दौंड शुगर कारखान्याकडे 2024-2025 या गळीत हंगामात गळीतास आलेली ऊसाची पहिल्या हप्त्यासाठी 2800 रुपये प्रति टन याप्रमाणे बँकेत वर्ग करण्यात आला असल्याचे कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी सांगितले। खडकवासला धरणाच्या क्षेत्रातील 70 नाल्यांचे सर्वेक्षण होणार। शक्तीपीठमुळे कायमस्वरूपी होणारे आमचे नुकसान टाळावे, शेतकऱ्यांची मागणी। फुलंब्री तालुक्यामध्ये कापसाला सरासरी 7381 ते 7431 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला, शेतकऱ्यांना दिलासा। फुलंब्री येथील कृषी उत्पन्नात बाजार समित्यामध्ये असलेल्या CCIच्या कापूस खरेदी केंद्रावर 13 ते 19 जानेवारी दरम्यान कापसाची एकूण आवक 8413 क्विंटल झाली आहे। कच्च्या तागाच्या हमीभावात 315 रुपयांनी वाढ, केंद्र सरकारचा मोठा निर्णय। केंद्र सरकारने कच्च्या तागाच्या हमीभावात 315 रुपयांनी वाढ जाहीर केली आहे। या निर्णयामुळे उत्पादन शेतकऱ्यांना थेट फायदा होणार असून त्याचा आर्थिक स्थितीत सुधारणा होईल। संत्रा फळगळतीसाठी 165 कोटीची निधी, शेतकऱ्यांना दिलासा। संत्रा फळगळतीची दखल घेत राज्य शासनाकडून भरपाईपोटी 165 कोटी रुपयाच्या निधीची तरतूद करण्यात आली आहे। अमरावती, अकोला, बुलढाणा तसेच आर्वी, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे। राज्यात किमान तापमानात घट होण्याचे अंदाज, थंडीचा जोर वाढणार, किमान तापमानातील वाढ कायम राहण्याचा तर उद्यापासून किमान तापमानात काहीशी घट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे। स्वामित्व योजनेतून 4000 नागरिकांना डिजिटल उतारे, केंद्र सरकारच्या स्वामित्व योजनेअंतर्गत देशातील 246 जिल्ह्यातील 58 लाख लाभार्थ्यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते। सौर प्रकल्प गतीने पूर्ण करावेत, महावितरणच्या कार्यकारी संचालकांचे आदेश। महावितरणच्या ग्राहकांना अखंडित व शाश्वत वीज पुरवठा मिळावा यासाठी शासनाच्या धोरणातून सौर कृषी वाहिनी, सूर्यघर मोफत वीज योजना आणि मागेल त्याला सौर कृषी पंप या सौर योजनांची अंमलबजावणी करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांना ॲग्रेस्टॅग कार्ड नोंदणीसाठी जिल्ह्यात 3314 केंद्र व राज्य सरकारच्या योजनेचा अत्याधुनिक यंत्रणेचा वापर करून शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रोस्टॅग योजना राबवली जात आहे। या योजनेत शेतकऱ्यांना नोंदणीसाठी जिल्ह्यात एकूण 3314 CSC केंद्र
केंद्रांना मान्यता देण्यात आलेली आहे। या केंद्रावर जाऊन शेतकऱ्यांनी आपली आधार जोडणी विनामूल्य करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी केले आहे। शेतकऱ्यांना शेतातील हंगामातील पिकाची व जमीन नकाशाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होण्यासाठी केंद्र सरकारने व राज्य शासनाच्या कृषी योजनेसाठी ॲग्रिस्टॅग कार्डची नोंदणी सुरू करण्यात आली आहे। राज्यातील आरोग्य मित्रांचा 12 फेब्रुवारी पासून संपाचा इशारा। महात्मा फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे काम करणाऱ्या आरोग्य मित्रांच्या मागण्या मान्य न झाल्यामुळे राज्यातील आरोग्य मित्र 12 फेब्रुवारी पासून बेमुदत संपावर जाणार असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य आरोग्य मित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉक्टर DL कराड यांनी दिली। मोका असल्याने वाल्मिक कराडला तूर्त जामीन अशक्य, 14 दिवसाची न्यायालयीन कोठडी। 5,500 कोटीची बिले अडकली, साखर कारखाने आर्थिक अडचणीत। नव्या वर्षात गाळण झालेल्या ऊसाचे बिल देण्यास राज्यातील बहुतांश साखर कारखान्याकडे पैसे नसल्याचे सुमारे 5,500 कोटीची बिले अडकली आहेत। टोमॅटो 100 सीमेवरून पोहोचला, विशीवर दर पडल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी। 100 गाठलेल्या टोमॅटोचे दर घसरले आहेत। घाऊक बाजारात 1 किलो टोमॅटोला प्रतवारसीनुसार 4 ते 5 रुपये, किरकोळ बाजारात 10 ते 15 रुपये दर मिळाल्याने सामान्य दिलासा मिळाला असून शेतकरी हवालदिल झाला आहे।